ओ ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति। मनुष्य जगामध्ये केवळ कर्मच करू शकतो. ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी संन्यास आणि त्याग हे प्रथम समजून सांगितलं. संन्यास आणि त्यागातला फरक काय? संन्यास म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता केलेले कर्म, आणि त्याग म्हणजे कर्मफलाच्या अपेक्षेपासून स्वतःला दूर ठेवणे. कोणत्याही प्रकारे कर्मफलाची अपेक्षा करू नये. त्यामुळे साहजिकच त्याग करण्यासाठी इच्छारहित कर्म आवश्यक आहे, संन्यास आवश्यक. संन्यासानंतर मनुष्य त्यागी म्हणतो. मोक्ष संन्यास योग, योग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तीनही योगांचं आचरण केल्यानंतर मनुष्याची अंतस्थिती ही शांत बनते. त्याच्या वासना थोड्याच राहतात. मोक्ष प्राप्त करणे, गुरुची सेवा करणे वगैरे. त्यावेळेस तो ध्यान साधनेसाठी पात्र ठरतो. मग तो जो पण मंत्र ठरवितो त्या मंत्रावर तप जप करतो, ध्यान लावतो, आणि शेवटी ज्या मंत्रावरती ध्यान लावतो त्या मंत्रामध्येच विलीन होतो. सर्व वासना नष्ट होतात. मनुष्य म्हणजे काय? अंतस्थ आत्मतत्व अधिक वासना. वासना निघून गेल्यानंतर काय? अंतस्थ आत्मतत्व हे आपोआप उघड होतं, व्यक्त होतं. जसं खिडकीला पडदा असतो, आपण पडदा लावतो, खिडकीतून दिसणारा सूर्य आपल्याला दिसत नाही. पण ज्या क्षणी पडदा आपण बाजूला सारतो त्या क्षणी आपल्याला सूर्य दिसतो. तसंच आपल्या वासनांचा हा जो पडदा आपल्या समोर आहे, आपल्यावर आहे, या जीवात्म्यावर आहे, तो बाजूला सारता क्षणी आपल्याला आत्मतत्व स्वतःहून व्यक्त होतं, दिसतं. आपण स्वतः आत्मतत्व आहे हे सत्य आपल्याला कळतं. तेच आत्मतत्व सर्वत्र आहे हे सुद्धा आपण ओळखतो. असं कोणतंही ठिकाण नाही जिथे परमात्मा परमेश्वर ब्रह्म नाही. तुमच्या अंतस्थ सुद्धा आहे, संपूर्ण जगतामध्ये सुद्धा आहे. या जगाला, तुम्हाला ते ब्रह्मच आधार देतं आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे. अशा कित्येक आकाशगंगा, सूर्यमालिका आहेत, त्यांना ते ब्रह्म आधार देतं आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे. क्षर, अक्षर, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम योग 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सार आहे.
मोक्ष कसा प्राप्त करावा हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलंय. प्रथम भगवंत संन्यास आणि त्याग याच्यातील फरक स्पष्ट करतात. गीतेचं आचरण करा, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या तीनही योगांचं आचरण करा, त्यागी बनाल. ध्यान साधना करा, मोक्ष प्राप्त करा. मोक्ष संन्यास योग. संन्यास आणि मोक्ष प्राप्तीमध्ये त्याग आहे. तो तुम्हाला गीतेचं हे सर्वोच्च ज्ञान शिकवतो. हे ज्ञान तुम्हाला सुरुवातीपासून उपयोगात पडतं. हे जगामध्ये कर्म करण्यासाठी सुद्धा उपयोगात पडेल. तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही हे ज्ञान कसं उपयोगात आणता. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणता का स्वतःच्या उच्च स्वार्थ मोक्ष प्राप्तीसाठी आणता. तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही काय करता. म्हणून भगवंत या अध्यायामध्ये म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तुला मी सर्व परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे, ह्याच्या पुढे तू ठरव तुला काय करायचं. अर्जुन भगवंतांना कर्म करण्यासाठी कोणते कर्म करू हे विचारतो, परंतु भगवंत हे सांगत नाही कोणते कर्म करा. भगवंत कर्म करण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे योग्य कर्म करण्यासाठी, जे शेवटी त्याग कर्म होईल, यज्ञ कर्म होईल, त्याच्यासाठी जे काही सर्व लागतं ते ज्ञान या 18 अध्यायांमध्ये प्रदान करतात. आणि शेवटी अर्जुना सांगता, अर्जुना तुला आवश्यक असलेलं सर्व ज्ञान मी प्रदान केलेलं आहे, ह्याच्या पुढे तू ठरव तुला आयुष्यात काय करायचं. तू तुझा निर्णय घे आणि कर्म कर. तसंच गुरु, जो खरा गुरु आहे ते करतो. तो शिष्याला केवळ ज्ञान देतो, त्याला समर्पक, त्याला समजेल, त्याला उमजेल, तो उपयोगात आणू शकेल असं ज्ञान प्रदान करतो. वेळोवेळी तपासून पाहतो आपण दिलेलं ज्ञान शिष्याला समजतंय का. प्रश्न विचारतो, शिष्य प्रश्न विचारतात, त्याच्यावरनं गुरुला कळतं शिष्याला किती कळलेलं आहे. मग तो पुढचं ज्ञान प्रॉपर डोसेज मध्ये देतो. आजार जर दुर्धर असेल तर डॉक्टर पहिल्याच क्षणी संपूर्ण औषधी देत नाही, हळूहळू स्टेप बाय स्टेप देतो, जेणेकरून तुम्हाला ते पचेल आणि तुम्ही ती औषधी घ्याल आणि तुमचा रोग जाईल. ट्रीटमेंट प्लॅन करतो. तशीच तुम्हाला तुमची ट्रीटमेंट प्लॅन करायची. तुम्ही कुठे आहात, तुम्हाला हा वासनारूपी रोग किती आहे, तुम्ही किती मोहित आहात, तुम्ही किती संभ्रमात आहात, हे जगामध्ये गुंतलेला आहात हे बघा आणि योग्य प्रमाणात हे गीतारूपी औषध तुम्ही ग्रहण करा आणि हळूहळू हळू हे दूर सारा. तेव्हा तुम्हाला अंतस्थ आत्मतत्वाचं दर्शन होईल. बाहेरचं जग गुरु म्हणा तुम्हाला केवळ विश्वरूप दर्शनापर्यंत मदत करू शकतं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे 12व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत हे तुमची तुम्हाला अनुभूती प्राप्त करायची आहे. 11व्या अध्यायापर्यंत विभूती योग, 10वा अध्याय तोपर्यंत भगवंतांनी ज्ञान प्रदान केलं. त्यानंतर 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन. खरं म्हणजे 10व्या अध्यायापासूनच 2 भाग पडतात, 1 ते 9 आणि 10 ते 12. हे अभ्यासण्यासाठी आहेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने तत्त्वम असी पहिले 6 अध्याय त्वम, नंतरचे 6 अध्याय म्हणजे 7 ते 12 तत् आणि असी 13 ते 18 हे दोन्ही एकच आहे हे दर्शवितात. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून 1 ते 9 अध्यायांचा पहिला खंड केलेला आहे आणि 10 ते 18 अध्यायांचा दुसरा खंड केलेला आहे. 1 ते 9 पर्यंत ज्ञान प्रदान केलेलं आहे जे गुरु देऊ शकतो. पण 10वा म्हणजे विभूती योग, 10वा अध्यायापासून साधकाला तो परमात्मा परमेश्वर ओळखायचा आहे.
10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये गुरु काही मार्गदर्शक तत्वे देतात, ज्याच्याने सर्वत्र असलेला परमात्मा परमेश्वर तुम्ही जाणू शकता आणि विश्वरूप सुद्धा जाणू शकता. त्यानंतर तुमचं तुम्हाला सर्व करायचं. तुम्हालाच प्राप्त ज्ञान उपयोगात आणायचं या जगामध्ये आणि तुमचा मोक्ष तुम्हालाच प्राप्त करायचा आहे. मोक्ष संन्यास योग. गुरु केवळ मदत करू शकतो, मार्ग तुमचा तुम्हालाच ठरवायचा आहे आणि तुमचा तुम्हालाच मार्ग आचरणात आणायचा आहे. आत्मतत्वाची, तुमच्या अंतस्थ आत्मतत्वाची, आत्मस्वरूपाची अनुभूती तुम्हाला स्वतःहूनच प्राप्त करावी लागेल. तो तुमचा स्वतःचा अनुभव आहे, अनुभूती आहे. मनुष्य काय करू शकतो त्या स्थितीपर्यंत येण्यासाठी केवळ कर्म. म्हणून भगवंतांनी 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत कर्माचं विश्लेषण केलेलं आहे. संन्यास त्याग करण्यासाठी कर्मच करावं लागतं. मग कर्म समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत प्रथम कर्माचे जे घटक आहेत ते स्पष्ट करतात. 13वा आणि 14वा श्लोक. पंचेत्तानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैव पंचमम. हे 5 घटक आहेत, या 5 प्रेरणा आहेत कर्म करण्यासाठीच्या. काय? प्रथम कर्म करण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे. इन्स्ट्रुमेंट्सच नसतील तर काय कराल तुम्ही? हे शरीरच नसेल तुम्ही काय कराल? मग ते शरीरामध्ये कोणीतरी करता पाहिजे, जो या शरीराकडनं कर्म करून घेईल. शरीर आलं, करता आला, त्यानंतर तुम्हाला भौतिक संसाधनांची गरज आहे. हात, पाय, डोळे, नाक, कान, इंद्रिय पाहिजे कर्म करण्यासाठी. शरीर आहे पण ही इंद्रिय नसतील तर ते व्यक्त कसं होईल? शरीर व्यक्त करण्यासाठी इंद्रिय पाहिजे, ज्याला संसाधने म्हणतात, भौतिक संसाधने तुमची. थोडक्यात शरीर पाहिजे, ते उपयोगात आणण्यासाठी कर्ता पाहिजे, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या वासना. आणि कर्ता म्हणजे काय? तुमच्या वासना, तुमचं व्यक्तिमत्व. शरीर हे तुमचं कम्प्लीट इन्स्ट्रुमेंट, टोटल तुमचं हार्डवेअर. आणि भौतिक संसाधने तुमची इंद्रिय. ते आहे पण क्रिया करायला पाहिजे ना तुम्ही. हे सर्व आहे पण उपयोगात आणायला पाहिजे ना, कर्म करायला पाहिजे. म्हणून कर्म करण्याच्या क्रिया. थोडक्यात कर्म काय करावं हे माहिती पाहिजे, त्या क्रिया अस्तित्वात पाहिजे. शरीर, कर्ता, भौतिक संसाधने आणि क्रिया. आणि ह्या सर्वांना चैतन्यमय करणारं असं चैतन्य तत्व म्हणजे तुमच्यामधील अंतस्थ आत्मतत्व, तुमच्यामधलं पेट्रोल, जे तुम्हाला कार्यरत ठेवेल. शरीर, कर्ता, संसाधने ही इंद्रिय, क्रिया. आणि या सर्वांना एकत्रितपणे कार्यरत करणारं तुमच्यामधील साक्षीरूपी आत्मतत्व. हे भगवंतांनी 5 भाग दिलेले आहेत. अधिष्ठानम, कर्ता, करण पृथक विधम आणि दैव. दैव म्हणजे देव. भगवंत पुढे म्हणतात, शरीर वाग् मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचोते तत्स हेतव. हे 5 हेतू आहेत कर्म करण्यासाठीचे. हेतू थोडक्यात इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा
ऑब्जेक्ट्स म्हणा, ते कसे कार्यरत आहेत? शरीराद्वारे, वाचेने व मनाने मनुष्य कर्म करतो. कशाने कर्म करतो? हे शरीर, दशेंद्रिय, त्याच्यातले 5 कर्मेंद्रिय कर्म करतात. तुमचं मन आणि तुमची वाचा. मन, वाचा आणि शरीराने मनुष्य जे पण कर्म करतो ते न्याय्य असो किंवा विपरीत असो, न्याय्यम विपरीतम, योग्य असो अथवा अयोग्य असो, कसेही कर्म असो, तरी हे 5 त्या कर्मांचे हेतू आहेत. हाताला 5 बोट आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा कर्म करतात. आणि हेतू सुद्धा 5 आहेत. 5 हेतू जे तुम्हाला कर्म करायला भाग पाडतात. कोणते? शरीर आणि या शरीराचा, या देहाचा देहधारी करता म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या वासना आणि संसाधने, इन्स्ट्रुमेंट्स. ही कर्मेंद्रिय, वाचा, मन, बुद्धी, हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तुमचे, जे तुम्हाला कर्म करायला त्यांच्याद्वारे कर्म करतं. भगवंतांनी इथे म्हटलं, शरीराद्वारे, वाचेने आणि मनाने तुम्ही कर्म करू शकता. पण ते कसंही असो, न्याय्य असो, अन्याय्य असो, योग्य असो, अयोग्य असो, पण कोणत्याही कर्माची ही 5 मुख्य हेतू असतात. या 5 घटकांशिवाय, 5 हेतूंशिवाय मनुष्य कर्म करू शकत नाही. ते न्याय्य असो, अन्याय्य असो, योग्य असो, अयोग्य असो. पुढे भगवंत म्हणतात, तत्र वंसति कर्तारम आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वां सपश्यति दुर्मती. सपश्यति दुर्मती म्हणजे तुमचं जे पण ज्ञान आहे, तुमची पण जी पण जाण आहे, हे सत्य जाणू शकत नाही. दुर्मती तुमची. तुमची मती कशी आहे? वासनांनी आच्छादलेली आहे, दूषित झालेली मती आहे. वासनांनी दूषित केलेली मती, त्याला दुर्मती म्हणतात. तुमचं ज्ञान सदोष आहे, हे प्युअर नाही. म्हणून तुमची मती म्हणजे काय? तुमचं चित्त म्हणजे काय? दुर्मती आहे, सदोष आहे. केव्हा? जेव्हा मनुष्य समजतो केवळ देवच कर्म करून घेतो माझ्याकडनं आणि देवच सर्व काही करतो, मी करतो ते देवच करतो, असं जेव्हा मनुष्य समजतो, ते ज्ञान हे अनुग्रहित ज्ञान आहे, ही दुर्मती आहे. कारण परमात्मा परमेश्वर तुमच्यामधील आत्मतत्व स्वतः कर्म करत नाही. जशी सूर्यदेवता संपूर्ण पृथ्वीला ऊर्जा देते. पृथ्वीवरील घटक, पृथ्वीवरील जीव कर्म करतात. सूर्याच्या अस्तित्वामुळे ते एनर्जाइज होतात, ऊर्जित होतात आणि कार्य करतात. परंतु सूर्य स्वतः कर्म करत नाही. सूर्याशिवाय कोणतेही कर्म घडू शकत नाही. का? एनर्जी नाही, ऊर्जा नाही. सूर्य नसेल तर ऊर्जा नाही. सूर्याशिवाय कोणतेही कर्म घडत नाही, पण सूर्य स्वतः कोणतेही कर्म करत नाही. तुमच्या वासना कर्म करतं, हे सत्य जेव्हा मनुष्य जाणतो, तेव्हा यपश्यती सपश्यती. भगवंत म्हणतात सपश्यती दुर्मती. परंतु जो समजतो की आत्मतत्व, आत्मा, देव कार्य करतोय, ही दुर्मती आहे. हे तुमचं ज्ञान आहे, सपश्यती.
हे जे तुमचं ज्ञान आहे हे दुर्मती आहे, दूषित मती आहे, वासनांमुळे दूषित झालेली तुमची मती आहे. कारण आत्मतत्व, आत्मा हा केवळ साक्षी आहे. तो स्वतः कोणतंही कर्म करत. भगवंत पुढे म्हणतात, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इम्मा लोकान् हन्ति न निबध्यते. जो अहंभावापासून, स्वतःच्या अहंकारापासून मुक्त आहे व ज्याची बुद्धी वासनांनी भ्रष्ट झाली नाही, ज्याची मती वासनांनी भ्रष्ट झालेली नाही, जो दुर्मती नाही, आधीच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे असा साधक जो अहंकारापासून मुक्त आहे, जो वासनांमुळे दूषित झालेला नाही, त्याची बुद्धी वासनांनी भ्रष्ट झालेली नाही, बुद्धी यप्त न लिप्यते, बुद्धी यस्य न लिप्यते, ज्याची बुद्धी वासनांनी लिप्त झालेली नाही, एन्क्लोज नाही, त्याची बुद्धी कार्यरत आहे, वासनांद्वारे ती जगाशी संपर्कात येत नाही, वासना नाही आहेत, वासनांद्वारे येत नाही, ती स्वतःहून स्वतः कार्य करते. अशी जेव्हा तुमची बुद्धी असेल तर तुमची दुर्मती नसते, तेव्हा अहंकार तुम्हाला कर्म करायला लावत नाही. असं अहंकार रहित जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा तो कोणत्याही कर्मबंधनात अडकत नाही. कर्मबंधन म्हणजे काय? जी कर्म तुम्हाला बंधनात अडकवतात, अधिक वासना निर्माण करतात, अधिक इच्छा उत्पन्न करतात आणि या जगामध्ये गुंतवतात, त्यांना कर्मबंध म्हणतात. तुम्ही जे निष्काम कर्म केलं, निस्वार्थ कर्म केलं, तर तुम्हाला बंधनं कुठली? ज्या हेतूने तुम्ही कर्म केलं ते हेतू जर तुमचा योग्य असेल तर तुम्ही कर्मबंधनात अडकणार नाही. पण हे कर्म करताना तुम्हाला पाळलं पाहिजे काय? अहंभावामध्ये यायला नको, स्वतःचा अहंकार यायला नको, स्वतःच्या वासनामुळे तुमची बुद्धी दूषित व्हायला नको. तुमची बुद्धी सतत कार्यरत पाहिजे. भगवंत पुढे म्हणतात, ज्ञानम ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणम कर्म करतेती त्रिविध कर्म संग्रह. हे कर्म करण्यासाठीच्या प्रेरणा ज्या त्या त्रिविध आहेत, तीन प्रेरणा आहेत. कोणत्या? ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता. ज्ञान असलं पाहिजे. तर तुम्हाला ज्ञानच नसेल तर कर्म सुरू कसं कराल? तुम्हाला प्रेरणा कुठून येईल? आणि ध्येय म्हणजे काय? त्या ज्ञानापासून तुम्हाला काय पाहिजे हेही माहिती पाहिजे. तुम्हाला लक्ष्य काय हेही माहिती पाहिजे. म्हणून भगवंत इथे तीन प्रेरणा सांगतात: ज्ञेय, ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान. आणि कर्माचे तीन घटक कोणते? कर्ता, भौतिक संसाधने व क्रिया. पाच हेतू आहेत. त्याच्यामध्ये कर्ता आहे, भौतिक संसाधने, क्रिया आहे, आत्मतत्व आहे आणि अधिष्ठान आहे, शरीर आहे. इथे भगवंतांनी कर्मांना प्रवृत्त करणाऱ्या तीन प्रेरणा दिलेल्या आहेत, ज्या प्रवृत्त करतात, त्या ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता. कर्म करण्यासाठी परिज्ञाता म्हणजे जाणकार, कर्माला जाणणारा. तुमच्यातील जाणकार कोण आहे? आत्मतत्व. म्हणून परिज्ञाता कोण? ते आत्मतत्व आहे. आणि ध्येय काय? जे जाणायचंय ते. आणि ज्ञान काय? जे तुम्ही जाणलेलं आहे ते.
ज्ञान म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे, जे जाणलेलं आहे ते. आणि ध्येय म्हणजे काय? जे जाणायचं आहे ते. आणि जाणकार कोण? परिज्ञाता. तुमच्यातील जाणणारा कोण आहे? परिज्ञाता. आणि तुम्ही जाणलेलं काय? ज्ञान आहे. आणि जाणायचं काय? ध्येय आहे. ऑब्जेक्ट ध्येय. तुम्ही जे प्राप्त केलेलं आहे, तुमची प्राप्ती म्हणजे ज्ञान. आणि कोणी केलेलं आहे? परिज्ञाता. तुमच्यामधील आत्मतत्व, ज्याला परिज्ञाता म्हटलेलं आहे. अशा प्रकारे यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते आणि 5 हेतूने तुम्ही कर्म करता. कर्म कसं सुरू होतं याचं फार सुंदर विश्लेषण भगवंतांनी दिलेलं आहे. यात 3 प्रेरणा आहेत. काहीतरी कारण असल्याशिवाय तो तुम्ही सुरू करत नाही. सुरुवात कुठेतरी होते. प्रथम वासना तुमच्या बुद्धीमध्ये येतात, व्यक्त होतात. आणि बुद्धीचे विचार मनामध्ये भावभावनांची निर्माण करतात. जशा तुमच्या वासना आहेत त्या बुद्धीद्वारे मनामध्ये भावभावना निर्माण करतात. मग बाहेरच्या जगातून संवेदना आल्या की त्या भावभावनांशी, तुमच्यातील व्यक्त इच्छांशी इंटरॅक्ट होतात आणि त्यापासून, त्या प्रक्रियेपासून आउटपुट निर्माण होतं. ते प्राप्त ज्ञान असू शकतं जर तुमच्या वासना ज्ञानप्राप्तीच्या असतील तर. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. प्राप्त करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि प्रतिसाद देणे, या 3 गोष्टीने संपूर्ण जग कार्यरत आहे. याला प्रेरणा कोणता? ज्ञान, ध्येय आणि परिज्ञाता. आणि घटक कोणत्या कर्माचे? कर्ता, भौतिक संसाधने आणि ज्या तुम्ही क्रिया करतात त्या क्रिया. अशा प्रकारे भगवंतांनी कर्माचे घटक आणि कर्माचे प्रेरणा स्पष्ट केलेला. पुढे भगवंत म्हणतात, कर्माचे 3 जे मुख्य घटक आहेत, ज्ञान, कर्म आणि कर्ता, हे स्पष्ट करतात. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिदैव गुण भेदतः प्रोच्यते गुण संख्याने यथावत् शृणुतान्यपि. सांख्य योगामध्ये स्पष्ट केलेलं आहे, ज्ञान, कर्म आणि कर्ता हे 3 पदरी आहेत. 3 पदर कोणते? 3 लेअर, 3 टायर कोणते? सत्व, रजस, तमस. 3 टायर स्ट्रक्चर. कोणतेही गुण हे 3 टायरच आहेत, सत्व, रजस, तमस. याचं विश्लेषण भगवंतांनी इथे ज्ञान, कर्म आणि कर्ता याचं विश्लेषण भगवंतांनी इथे सत्व, रजस, तमस या गुणांच्या संदर्भाने दिलेले आहेत. भगवंत प्रथम ज्ञान स्पष्ट करतात. सर्वभूतेषु योनेकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं भक्ततेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. कोणतं ज्ञान सात्विक आहे? जे ज्ञान तुम्हाला जगामध्ये सर्वत्र अस्तित्वात असलेलं, तुमच्यामध्ये अस्तित्वात असलेलं आत्मतत्व हे एकच आहे, हे एकसंध आहे, याची जाण निर्माण करतो ते ज्ञान. युनिटी इन डायव्हर्सिटी, ते सात्विक ज्ञान. विभक्ततेमध्ये अविभक्तता पाहणे. फार सोपं आहे बोलायला, पण प्रत्यक्ष फार कठीण. आपण प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष जगाकडे पाहता डिफरन्शिएटिंग फॅक्टर, अरे याचा रंग असा, याचे कपडे असे, याची गाडी ही, याचं घर असं, आपण डिफरन्स शोधायचा प्रयत्न करतो. आपण साम्य शोधत नाही. अरे याच्या आणि माझ्यामध्ये साम्य काय? अरे हा सुद्धा हरिभक्त आहे, मी सुद्धा हरिभक्त आहे.
मी सुद्धा आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करतोय, हा सुद्धा करतोय. तुम्ही कॉमन फॅक्टर शोधा. तुम्ही डिफरन्शिएशन नका करू, इंटिग्रेशन करा. सो यू विल बिल्ड अप द होल होली सोसायटी इफ यू इंटिग्रेट. जे ज्ञान हे सर्व जीवांमध्ये असलेलं ते आत्मतत्व पाहण्यासाठी तुम्हाला मदत करतं, त्याची जाण निर्माण करून करतं, ते सात्विक ज्ञान. नंतर भगवंतांनी पुढे रजसिक ज्ञान स्पष्ट केलंय. याच्या विरुद्ध पृथक्त्वेन तु यज्ञानम नानाभाव पृथक्विधाम वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम. उलट जे ज्ञान भेद पाहायला तुम्हाला उद्युक्त करतं, डिफरन्सिएशन करायला लावतं, ते रजसिक ज्ञान. कारण काहीतरी हेतू मनात असतो, अहमभाव असतो, म्हणूनच तुम्ही दुसऱ्यामधला भेदभाव पाहता. तो रजस तुम्हाला भेद दर्शवतो, तो सत्व तुम्हाला जगातील एकता दर्शवितो. भगवंत पुढे म्हणतात, यत्तु कृत्स्वत्तेकस्मिन् न कार्ये सक्तम हेतुकम अतत्वार्थवदल्कल्पम तत्ताम समुदाह्यत. दोघांपैकी काहीच नाही. चांगलाही येतो नाही, वाईटही येतो नाही, केवळ चालू आहे. काहीतरी कोणीतरी सांगितलं ते पकडून धरायचं आणि तेच सत्य आहे, तेच पूर्ण आहे असं समजून टिमकी वाजवत फिरायचं. ते ज्ञान तामसिक ज्ञान, ज्याला काही फाउंडेशन नाही, काही प्रिन्सिपल नाही, इव्हन काही इमोशन सुद्धा नाही. अरे त्या मनुष्याने त्या देवाची पूजा केली, त्याला करोडो रुपये प्राप्त झाले, मग मी त्याच देवाची पूजा करतो. तमसिक, त्याला ज्ञान म्हणतच नाही. ती केवळ समज आहे, जाण नाहीच आहे तुमच्यामधली, ती अजाणता आहे. म्हणून मनुष्य कळतच नाही, म्हणून जे जे पण काही त्याला दिसतं किंवा ज्याला वाटतं ठीक आहे हे सत्य समजून त्याला चिटकून राहतो. तेही पूर्ण माहिती नसतं, अपूर्ण माहिती असतं. तो तमसिक. सात्विक म्हणजे विविधतेमध्ये एकत्रता शोधतो, एकसंधता शोधतो, युनिटी इन डायव्हर्सिटी. रजसिक भेदभाव करतो, डायव्हर्सिटी इन युनिटी. आणि तमस म्हणजे काहीच सुसंगती नाही, केवळ चाललंय चाललंय. असे भगवंतांनी 3 प्रकारे ज्ञान स्पष्ट केले आहे. पुढे भगवंतांनी कर्म स्पष्ट केलेलं आहे, ते आपण पुढील विभागात पाहूया. हरिओम.